तिच्या कर्मांनुसार तिला स्वर्गातून काढून टाकलं होतं. याने फक्त इशारा केला तर ती याच्या कानामध्ये इतक्या जोरात ओरडायची की हा असा कान पकडून पडायचा खाली. त्याला कळत नव्हतं की म्हणजे त्याच्या कानामध्ये इतका जास्त आवाज यायचा. कोणाला जर आपल्याला प्लीज करायचं तर आपण काय करतो, गिफ्ट्स देतो. हा बोलला, याला वाटलं की अशा गोष्टी देऊ आपण. याला नव्हतं माहिती की फॅमिलीवरती येईल. हा बोलायचं की नाही, हा एकटाच तिच्याशी बडबड करायचा, त्याला दिसायची नाही ती. याला फक्त ऐकू यायचं तिचा आवाज. हा बोलला माझ्याकडे गमवायला काही नाहीच आहे, पण याला माहिती नव्हतं की ती काय काय घेऊ शकते. तरी पण मग याने काय केलं की दोन्ही मुलांना म्हणजे काहीतरी करून 2 मुलांना मारून टाकलं. मग आता कर्णपिशाचीने त्याला तिसरा टास्क असा दिला होता की तू माझ्यासोबत सेक्स करा. तर आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा पुन्हा एकदा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शैतान स्टोरीज या आपल्या हॉरर मराठी पॉडकास्टमध्ये. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत आपले फेमस गेस्ट जयेश. तर जयेश, तुझं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. आज आपण कुठला टॉपिक डिस्कस करणार आहोत? आता आज आपण कर्णपिशाचिनी ओके या टॉपिकवर बोलू. ते काय असतं एक्झॅक्टली? आता कर्णपिशाचिनीचं कसं आहे, ती ॲक्च्युली ती असं बोलतात की ती स्वर्गामध्ये एक अप्सरा होती. ओके. जिला म्हणजे तिच्या कर्मांनुसार तिला स्वर्गातून काढून टाकलं होतं. हां. तर मग नंतर ती या भूतलावरती असं एक यक्षिणी म्हणून फिरत होती. आणि यक्षिणीचा अर्थ काय असतो? यक्षिणी म्हणजे एक भूत पकडून घे. हां. एक आपण जसं एक भूत आहे, म्हणजे तिला वरदान आहे की ती आपल्यासोबत काय पण करू शकते. तर कर्णपिशाचिनी म्हणजे ती आपल्या कानामध्ये बसते. ओके. कर्ण म्हणजे कान. तर ती काय करते, सपोज आता एक कर्णपिशाचिनीची साधना असते प्रॉपर. म्हणजे तिला जर तुला बोलवायचं असेल तर तुला एक साधना करायला लागते. ती केली की मग ती तुझ्यावरती प्रसन्न होते. हां, म्हणजे मी असं एकदा बघितलं होतं वाटतं की ते आपल्याला कानात कुठलंही सिक्रेट सांगू शकते कोणाचंही, असं काय असतं का? ओके. म्हणजे तू तिला जे विचारणार तुला ती सगळ्या गोष्टी सांगेल. आणि तुझ्याकडे म्हणजे तुला धन मिळेल तिच्याकडून, प्रॉस्पेरिटी, म्हणजे जे तुला पाहिजे ते. हो. तर मोस्टली तर लोकांचं एकच असतं स्वार्थ की त्यांना पैसा पाहिजे. पैशासाठीच कर्णपिशाचिनीला लोक बोलवतात. तर याच्याशी रिलेटेड एक स्टोरी वाचली होती मी, गुगलवरच वाचली होती की एक बिझनेसमॅन होता. राजस्थान साईडचा होता बहुतेक. त्याची फॅमिली होती चांगली, म्हणजे तो, त्याची बायको, 2 मुलं. आणि त्याला एक थोडा लॉस झाला होता बिझनेसमध्ये. म्हणजे चांगलाच लॉस होता तो की तो बँकरप्ट पण होऊ शकतो त्या लॉसमुळे. तर मग एक दिवस तो त्याच्या मित्रांसोबत असं प्यायला बसला होता. आणि पिताना मग त्याने सांगून दिलं की माझा असा लॉस झाला आहे, काहीतरी 100-200 कोटीचा लॉस झाला आहे, आणि त्यामुळे आता मला रिकव्हरीचा काही ऑप्शन नाही आहे. आणि त्याचे जे मित्र होते ते पण चांगलेच होते, बिझनेसमॅन आणि वेल सेटल्ड होते सगळे. मग ते बोलले की आम्ही पण तुला एवढा हेल्प नाही करू शकत ना, म्हणजे 100-200 कोटी तुला कोणती बँक पण देणार नाही. आणि हा लॉस रिकव्हरीसाठी तुला याच्या पुढे 20-25 वर्ष लागू शकतात. आणि त्याचं असं होतं की त्याला खूप लेट मुलं झालेले. म्हणजे तो खूप चांगलं, म्हणजे तो एक 45-50 क्रॉस म्हणजे त्या बॉर्डरवर असेल. आणि मुलं पण लहान लहानच होते. मग तो बोलला की कसं करशील रिकव्हर, जर तुला काही झालं तर तुझ्या मुलांवर पण तो लॉस राहीलच. कारण मुलं लहानच आहेत ना अजून. मुलं अजूनपर्यंत तुझ्यासोबत बिझनेसमध्ये हातभाराला आले नाहीत. मग तू काय करशील? मग तो बोलला की काय करू मी, सांग. तर त्यांच्याच म्हणजे ते एका टेबलवर बसले होते आणि असं लोकल बार, म्हणजे असं खूप चांगल्या बारमध्ये बसून होते ते, असं लोकल. तर त्यांच्या बाजूच्या टेबलवरती म्हणजे एक टेबल सोडून कोणतरी बसलेलं होतं जो यांच्या गोष्टी ऐकत होता. मग तो उठून आला यांच्या टेबलवर आणि यांना बोलला की सेठ मैं बैठू गया. मग तो बोलला की हां बस. आता पिल्यानंतर तर सगळे मित्रच असतात ना, मग काय. तो बसला. मग तो बोलला की मैं सुन रहा था आपकी बातें बहुत देर से. तर मग त्याने त्याला असं सांगितलं की तू काय कर, मी तुला एक साधना सांगतो, ही तू कर. आणि याने असं होईल की तुझे जे काही लॉसेस आहे सगळे रिकवर होतील आणि तुला खूप जास्त म्हणजे पैसे आणि सक्सेस मिळेल. आता तो इतका म्हणजे लॉसमध्ये डुबलेला माणूस, इतका त्रस्त, तर तो बोलला की मी काही पण करायला तयार आहे, फक्त काय आहे मला सांग. तो बोलला की म्हणजे त्याला सगळंच काही ॲक्सेप्टेबल होतं. माझे मित्र त्याला बोलले की हे नको बाबा असल्या काही भानगडीत पडू. आता राजस्थान साईडला पण लोक ब्लॅक मॅजिक वगैरे मानतात ते लोक, असं हे नाही. मग तो बोलला की काय असेल, करणी बिळणी करायला लावत असेल, नको करू असलं काय. तो बोलला की नाही. मग तो तेवढ्यापुरता तो बोलला की हां ठीक आहे. त्या माणसाला असं त्याने इशारा केला की नंतर बोलू आपण या टॉपिकवर.
मग काय झालं, दुसऱ्या दिवशी हा परत गेला त्या बारमध्ये आणि तो माणूस तिथेच होता. मग हा जाऊन बसला त्याच्याजवळ आणि हा आता पूर्ण शुद्धीत आहे, दोघं पण शुद्धीत आहेत. मग याने त्याला विचारलं की काय असतं कर्णपिशाचिनीची साधना वगैरे मला सांग. मग तो बोलला की त्याने त्याला एक प्रोसेस सांगितली कर्णपिशाचिनीला कसं बोलवायचं, कसं तिला म्हणजे तिला कसं प्रसन्न करायचं. मग हा बोलला की पण तो बोलला की मग याचे कॉन्सिक्वेन्सेस पण राहतील, म्हणजे जर ती काही एवढं काही देत आहे तर ती काहीतरी घेईल पण. बरोबर. मग हा बोलला की हां मला सगळं मान्य आहे, आता माझं सगळं जातच आहे ना, माझ्याकडे म्हणजे गमवायला माझ्याकडे काहीच नाही आहे. बरोबर. पण म्हणजे याला काय वाटलं की ती पैसे घेईल याची घेऊन. हा बोलला माझ्याकडे गमवायला काही नाहीच आहे, पण याला माहिती नव्हतं की ती काय काय घेऊ शकते. हा बोलला तसं पण जर मी आता बँकरप्ट झालो तर बँक तर माझं सगळं घेईल, बिझनेस माझे जे काही असेल त्याचं दुकान वगैरे हॉटेल जे काही असेल ते पण घेईल, घर घेईल. हा रोडवरच येणार आहे ना, ॲट द एंड ऑफ द डे याच्याकडे काहीच उरणार नाही आहे. मग ती पण घेऊन काय घेईल, याला असं वाटलं. मग आणि त्या माणसाने फक्त याला एवढं सांगितलं की तू जर तिला साधलं तर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल ती. मग हा बोलला की हां चालेल मला चालते. मग त्याने काय केलं, त्याला दिला एक म्हणजे कम्युनिटीचा काहीतरी ॲड्रेस की रेफरन्स दिला, त्यांना जाऊन भेट, ते लोक तुला सगळं सांगतील. मग हा गेला, याने सगळी प्रोसेस केली आणि कर्णपिशाचिनीला साधलं. आता ती आली आहे, ती याच्या कानामध्ये बोलू शकते. मग याने तिला सगळं सांगितलं की माझा बाबा सगळं गेलं आहे, मला ते सगळं काही परत रिकवर करायचं आहे, म्हणजे ॲटलिस्ट लॉसेस तरी रिकवर होऊ दे, प्रॉफिट नसला तरी पण. ती बोलली मी तुला लॉसेस पण रिकवर करून देईल, प्लस तुला त्याच्यापेक्षा 3 पट प्रॉफिट पण देईल, तर तू काही काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे, असं तिने त्याला बोलली. मग तो खुश झाला. मग ती आली, मग ती याला टास्क द्यायची. म्हणजे हे काही दिवसानंतर जसं त्याचं सगळं रिकवर झालं, आता तो सेटल आहे लाईफमध्ये, सगळे मुलं वगैरे सगळे खुश आहे, फॅमिली खुश आहे. आता तिला समजलं की आता हा आलाय, म्हणजे आतापर्यंत हा कसा होता, हा म्हणजे तो त्याच्या सेन्सेसमध्ये नव्हता, आता तो बरोबर आलाय, त्याला कळालाय की आता त्याचे सगळे लॉसेस रिकवर झालेत. मग तेव्हा तिने त्याला असं टास्क दिला की तू आजपासून तुझ्या बायकोसोबत बोलायचं नाही. मग हा तिला बोलला की असं कसं करू ना, आता रोज मी घरी गेल्यानंतर तीच असते फक्त जिच्याशी बोलू शकतो. तर ही बोलली नाही, माझा ऑर्डर आहे, आजपासून तिच्याशी बोलायचं नाही. मला वाटलं की बाबा जर नाही ऐकलं तर परत लॉस होऊ शकतो, पण हे असं नव्हतं की त्याचा परत लॉस होईल. ती बोलली की मी सांगत आहे ना की नाही बोलायचं तर नाही बोलायचं बस. मग हा बोलला ठीक आहे. मग हा घरी गेला, बायकोशी एक शब्द पण नाही बोलला, पण हा म्हणजे असं इशाऱ्यामध्ये तिला कन्वे करायचा. याने फक्त इशारा केला तर ती याच्या कानामध्ये इतक्या जोरात ओरडायची की हा असा कान पकडून पडायचा खाली. त्याला कळत नव्हतं की म्हणजे त्याच्या कानामध्ये इतका जास्त आवाज यायचा की त्याला सुचत नव्हतं, पाणी पण नव्हतं पिता येत त्याला. ती त्याला पाणी द्यायची की काय झालं बाबा. ती आता कानाला हात लावला तर कोणाला काय वाटतं की डोक्यात काही दुखत आहे का. मग याने काय केलं, स्वतःला रूममध्ये घेऊन गेला, बंद केलं आणि ओरडला की काय हवं तुला, बोल. तर ती बोलली मी तुला सांगितलं होतं ना की बायकोशी बोलायचं नाही, इशाऱ्यामध्ये सुद्धा नाही बोलायचं, रिस्पॉन्सच नाही द्यायचा बायकोला अजिबात. मग हा बोलला की हां ठीक आहे मी नाही देत रिस्पॉन्स, पण माझ्याशी असं काही नको, अशी नको वागू की माझ्या घरच्यांना डाऊट होईल, नाहीतर मग ते मला भाग पाडतील त्यांच्याशी बोलायला, मला असं स्टेबल राहू दे. मग ती बोलली की हां मी तुला स्टेबल ठेवते, मी तुला त्रास देणार नाही, पण मी जसं बोलते त्याच गोष्टी करायच्या. मग तो बोलला ठीक आहे मी ते सगळं मानतो. तो बाहेर आला, अजिबात बायकोशी बोलला नाही, मुलांशी बोलला. मग मुलांना त्याने असं सांगितलं की तुमच्या आईला असं सांगा की बाबा तुमच्याशी आता बोलणार नाही आहे आणि याच्या मागे काहीतरी रिझन आहे, रिझन विचारू नको म्हणून. मुलांनी सांगितलं. तर ती बायको ती हे झाली की का नाही बोलत आहे, काय रिझन आहे असं. हां मग ती पण बोलली की म्हणजे यांनी असं वॉर्न केलं होतं की याचे खूप मोठे दुष्परिणाम असतील, ते आपल्या सगळ्यांना भोगावे लागतील. मग ती बोलली की ठीक आहे. आणि ते कसं तिकडच्या राजस्थान साईडला ते असं खूप ऐकतात ना नवऱ्याचं, उलट प्रश्न करत नाहीत ते. असं बोलला की ते बोलतात की हां ठीक आहे, नाही म्हटलं तर नाही. त्यांनी नाही केले प्रश्न. हे असं चालू होतं मस्तपैकी. मग त्या कर्णपिशाचिनीचा दुसरा जो टास्क होता, तू बायकोसोबत एका रूममध्ये राहायचं नाही, एका रूममध्ये झोपायचं नाही. ती जर त्या रूममध्ये असेल तर तू त्या रूममध्ये जायचं नाही. तुझ्या रूममध्ये जर ती आली तर तू ते रूममधून बाहेर चाललं जायचं. ठीक आहे. मग हा बोलला की ठीक आहे. आता हा तिचा पिछा सोडू नाही शकत. मग हा बोलला ठीक आहे. मग याने ते पण फॉलो केलं. मग तिला असं वाटायचं की काय झालं आहे, माझ्याशी का असे वागत आहेत, मी ज्या रूममध्ये असते त्या रूममध्ये येत सुद्धा नाही, असं तसं. मग याने काय केलं, दुसरं घर घेऊन राहायला सुरू केलं आणि बायको मुलांना दुसरीकडे ठेवलं, वेगळ्या रूममध्ये राहायला सुरू केलं.
मग आता कर्ण पिसाचीने त्याला तिसरा टास्क असा दिला होता की तू माझ्यासोबत सेक्स करायचा. पण हा बोलायचा की मला तू दिसतच नाही, तू कुठे आहे काय आहे मला माहितीच नाही ना की कोण पर्सन की म्हणजे हाईट नाही माहीत, कशी दिसते काय, मी कसं करू. ती बोलायची की काहीच नको करायचं, तू फक्त तुझ्या रूममध्ये राहायचं, सगळं काही मी करेल. मग हा ऐकायचा. म्हणजे आता हे इतकं अकल्ट की ती हा असं बोलायचं की मी पूर्ण ड्रेन होऊन जातो रात्री जर मी झोपलो. तिने असं म्हटलं ऑर्डर दिल्यानंतर मी झोपलो ना, मी पूर्ण ड्रेन होतो, मला दुसऱ्या दिवशी उठायची पण ताकद राहत नाही बॉडीमध्ये, इतकं ती मला ड्रेन करते. मग हा वैतागला होता आता, कारण ती त्याला खूप रेस्ट्रिक्शन्स लावायची की दारू नाही प्यायची तू अजिबात, आणि याला सवय होती ड्रिंक करायची. मग दारू नाही प्यायची तू, आणि याच्याशी म्हणजे तिला ईर्ष्या व्हायची की हा याने मला सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला अटेन्शन नाही दिलं पाहिजे. मग हा कामावर पण नाही जायचा तिच्यामुळे. मग याचं ऑब्व्हियसली आता यांनी काय केलं होतं, बिझनेसमध्ये ठेवले होते लोक जे काम सांभाळतील, कारण याच्याकडे काय झालं होतं, खूप प्रॉफिट झाला होता ना. मग याला एकट्याला हँडल नव्हतं होत. मी काय केलं होतं, असं मॅनेजर वगैरे ठेवले होते जे खालचे लोक सगळं काही हँडल करतील आणि हा आपलं राहू शकणार चांगल्याने. मग काय झालं, मग तिने याला नंतरचा टास्क दिला. मग हा काय करायचा, आता प्रॉफिट जो यायचा हा स्वतःसाठी थोडंसं ठेवायचा आणि सगळं काही मुलांना बायकोला द्यायचा. तू तुझ्या बायकोला डायव्होर्स दे. मग हा डायरेक्ट तिच्यावर ओरडला की अरे आमच्या याच्यामध्ये डायव्होर्सची सिस्टीमच नाही आहे, आम्ही नाही डिवोर्स करू शकत, सोडून दे बायकोला डायरेक्ट. अजिबात तिला पैसे नाही पाठवायचे, तिला काहीच नाही द्यायचं, हे नाही करायचं ते नाही करायचं, नाहीतर मग तुझं वाईट होईल. मग याने काय केलं, ज्या लोकांनी याला कर्ण पिशाचीची साधनं सांगितली होती त्या लोकांकडे हा परत गेला. त्यांना सांगितलं की मला असा असा त्रास देते ती आता. मग ते बोलतात की आम्ही तुला पहिलेच वॉर्न केलं होतं की तिच्या खूप साऱ्या डिमांड्स असतात, ती खूप डिमांडिंग आहे, तू पूर्ण करू शकत असणार तरच कर, नाहीतर नको करू. मग हा बोला मला नव्हतं माहिती की ही अशा डिमांड्स असतील. म्हणजे त्याला काय वाटलं मॉनिटरी डिमांड की मला हे स्वरूपात वगैरे, म्हणजे मला खायला घाल किंवा मला हे पाहिजे, मला कसली आता म्हणतात ना सपोज कोणाला जर आपल्याला प्लीज करायचं तर आपण काय करतो, गिफ्ट्स देतो. मग हा बोलला याला वाटलं की अशा गोष्टी देऊ आपण, याला नव्हतं माहिती की फॅमिलीवरती येईल. मग ते लोक बोलले की नाही याचं काही ऑप्शन नाही आहे. मग तो घरी आल्यानंतर ती त्याला अशी म्हणते की आला का त्या लोकांना भेटून, दिलं का त्यांनी सोल्युशन तुला. हा बोलायचं की नाही, हा एकटाच तिच्याशी बडबड करायचा, त्याला दिसायची नाही ती, याला फक्त ऐकू यायचं तिचा आवाज. हा बोलायचा की हां आलो मी त्या लोकांना भेटून, मला तुझा त्रास होतोय. यांनी ज्या दिवशी असं म्हटलं तिला की मला तुझा त्रास होतोय, ती बोलली की आता तुला याच्या पुढे फक्त त्रासच होणार. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की याला तिकडे त्रास व्हायचा, पण तिकडे त्याचा प्रॉफिट चालू होता ना, जे त्याने डिमांड केलं होतं त्याचं बिझनेस बरोबर चालू आहे, बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होत्या, त्या व्यवस्थित होत्या. ती तेव्हा बोलली की आता तुला फक्त त्रास होणार. मग तिने सुरू केलं की त्याला टास्क द्यायची, तू कंप्लेंट नाही केला तर त्याच्या कानात ओरडायची. त्याला तो इतका त्रास व्हायचा की तो काहीच नाही, तो हाताने कान बंद करू दे, बोटांनी कान बंद करू दे, ते काही व्हायचंच नाही, ती त्याला ऐकूच यायची. ती खूप त्रास द्यायची. मग याचा बिझनेस परत लॉसमध्ये जायला सुरू झाला. म्हणजे हा तिचे टास्क कंप्लीट करायचा, ती जबरदस्ती करून घ्यायची, बट स्टील तो लॉसमध्ये जायचा. मग असं तिचा काय म्हणते त्याला, ती रागवली म्हणजे नाराज झाली होती त्याच्यावरती. मग हा बोलायचं की प्लीज मला म्हणजे जे बाकीच्या गोष्टी सुरू होत्या ज्याच्यासाठी मी तुला बोलवलं आहे त्या गोष्टी तरी बरोबर चालू ठेव. मग ही बोलायची की मग ठीक आहे, जर त्या गोष्टी तुला बरोबर पाहिजे असेल तर मला दोन आत्मा आणून दे जे तुझ्या सगळ्यात जवळचे आहेत. मग हा बोलायचा की 2 म्हणजे कोणाच्या आणून देऊ, तर मग एक तर बायको आणि एका मुलाची, नाही तर मग दोन्ही मुलांच्या. मग हा बोलायचा की नाही मी असं नाही करू शकत, तुला काही दुसरं लागत असेल, आता तू माझ्याकडून इतक्या गोष्टी घेतीच आहे तर मग मला कोणाचा मर्डर नको करायला लावू ना प्लीज. तर ती बोलायची नाही अशी काही माझी भूक शांत होणार नाही, मला 2 आत्मा पाहिजे आजच. मग हा बोलायचा की आता मी कसं करू ना, क्राईम बरोबर. तरी पण मग याने काय केलं की दोन्ही मुलांना म्हणजे काहीतरी करून 2 मुलांना मारून टाकलं आणि त्यांच्या आत्मा आणून दिल्या तिला. म्हणजे त्या दोघांना मारलं तर ते तिला मिळालं. ती खूप खुश झाली, खूप खुश. त्याला आतापर्यंत जेवढा लॉस होत होता, म्हणजे जेवढा प्रॉफिट होता त्याच्यापेक्षा डबल ट्रिपलचा प्रॉफिट अजून. पण याला आता तो त्या गोष्टी मॅटरच नव्हत्या करत, की तो बोलायचा की आता का मी म्हणजे कोणासाठी करत होतो ना या गोष्टी. एकतर त्याला एवढ्या वर्षानंतर मुलं झालेले आणि ही त्याला एवढा त्रास द्यायची. म्हणजे ही बोलायची की मी तुला तर मारून टाकेलच आणि तुझ्या फॅमिलीला पण मारेल आणि सगळ्या लोकांना म्हणजे
काय काय करेल डिस्ट्रक्ट ते कोणालाच माहिती नाही. याला वाटायचं की माझ्या थ्रू त्रास आहे तर मग हा आमच्या पुरतंच राहू दे, म्हणजे बाकी कम्युनिटीला नको त्रास व्हायला आणखी. हो ना. मग शेवटी याने त्या दोघांचं हे गेला, याला इकडे प्रॉफिट व्हायला लागला पण इकडे याला त्रास, याला सहनच नाही आलं. मग याने काय केलं, एका दुसऱ्या पुजाऱ्याकडे गेला आणि त्याला सांगितलं की मी असं असं केलं आहे, माझ्याकडून एक आता क्राईम झाला आहे, 2 मुलांचा मी जीव घेतला आहे, प्लीज मला याच्यातून सोडवा, आता मला सहन नाही होत आहे. कारण तिच्या डिमांड्स पूर्ण करूनसुद्धा पण मला त्रास होतच आहे, म्हणजे मी खुश नाही राहू शकत आहे. मग ते त्या जो पुजारी होता तो त्याला बोलला की तू या लेवलपर्यंत तिला जाऊच नव्हतं द्यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा जर ती या डिमांड्स करते की तुझ्या मुलांचा जीव आणून दे, तू त्या लेवलला का गेला ना? म्हणजे तू तिच्या डिमांड पूर्ण करतोय म्हणून ती डिमांडिंग होती. तू डिमांड नको पूर्ण करू ना, तू त्याच्या बदले काहीतरी आता, म्हणजे आता तू जसं माझ्याकडे आला, तू त्या दोघांचा जीव घ्यायच्या अगोदर यायला पाहिजे होतं माझ्याकडे. दुसरा काहीतरी पर्याय. मग त्यांनी सांगितलं की नरसिंहदेव आहेत ना, तर त्यांची एक पूजा असते, ती पूजा केली की कर्णपिशाचिनी सुटते. पण आता याच्यावरती काय झालं होतं, 2 मुलांचा ऑलरेडी एक पाप लागला होता. बरोबर. मग ते बोलले की मी तुला कर्णपिशाचिनीपासून दूर करू शकतो, पण ज्या त्या 2 मुलांचा तू जीव घेतलाय ना, त्यांचं काहीच होऊ नाही शकत. आता ते तर होऊन गेला, आता ते परत नाही येऊ शकत. मग त्यासाठी तू काय कर की ती जी एक पूजा आहे ती पूजा कंप्लीट कर आणि मग आपण तुला कर्णपिशाचिनीपासून मुक्त करू. मग त्यानंतर ती पूजा करतात, ती काहीतरी 4, 5, 7 दिवसपर्यंत ती पूजा चालते. आणि त्या पूजेच्या मध्ये याला इतका त्रास होत असतो, याच्या कंटिन्यू कानात, म्हणजे याला असं वाटतं की कानातून आता रक्त निघेल, अशी पूर्ण चेहरा लाल पडायचा, डोळे लाल व्हायचे, जीभ म्हणजे पूर्ण कोरडी पडायची त्याची. या सगळ्या गोष्टी त्याला व्हायच्या त्या पूजेच्या पिरियडमध्ये. पण मग ते 7-8 दिवसाची जी पूजा पूर्ण रिच्युअल कंप्लीट झाल्यानंतर मग ती त्याला सोडून गेली. मग त्यांनी म्हणजे त्याच्या बायकोला हे घेतलं, पण मग तोपर्यंत तो हे झालं होतं की म्हणजे बायकोचं तर पूर्ण हे गेलं होतं की माझी 2 मुलं घेतले तू फक्त याच्यासाठी, आणि या अशा गोष्टी करतोय तू, आम्हाला सांगितलं पण नाही, हे नाही ते नाही. मग त्याला त्या कम्युनिटीने पण घराच्या बाहेर काढून टाकला आणि तो माणूस एकटा जगत होता, कारण सगळं गेलं होतं त्याचं. म्हणजे तो जो बिझनेसमध्ये प्रॉफिट वगैरे होता तो सगळा काही ते त्याच्या बायकोला गेला असेल किंवा काय, पण मग तो एकटाच जगत होता, त्याच्याशी कोणी बोलायचं नाही वगैरे. आणि त्याच्या काहीतरी मग पण त्याच्यावर आता इतक्या पूजा झाल्यात, म्हणजे एक्झॉर्सिझम टाईप झालं होतं की त्याची पूर्ण बॉडी अशी हे झाली होती, म्हणजे हाफ डेड म्हण. पॅरालिसिस झाल्यानंतर कसं होतं ना की हाफ डेड सारखं, तर तसं झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग काहीतरी 1-2 वर्षामध्येच तो मेला असेल. पण ही एक अशी होती म्हणजे कर्णपिशाची स्टोरी, जेव्हा मी वाचत होतो तिच्याबद्दल, गुगलवरच वाचत होतो, तेव्हा मी ही स्टोरी वाचली होती पूर्णपणे. आणि मी असं वाचलं, माझ्या पुन्हा अंगावरती काटा आला होता की म्हणजे असं पण होऊ शकतं. आतापर्यंत जेवढ्या स्टोरी ऐकल्या सगळ्यात डेंजरस. म्हणजे असं होतं की आपल्याला नाही माहिती राहत की समोरचा काय डिमांड करेल. आपल्याला असं वाटतं की हां ठीक आहे, आता याला खुश करायसाठी आपण देऊ एक त्याला जे काही हवं असेल ते, पण तो अशा गोष्टी मागेल. म्हणजे तो स्वतः नाही घेणार ना. आता बायकोला सोड, याच्यामध्ये तिचा काही प्रॉफिट नाही आहे, याचाच लॉस आहे. हो ना. तो होऊ शकत होता ना, तिच्या बायकोला नव्हतंच माहिती की असं काहीतरी कर्णपिशाचिनी सारखी एक दुसरी बाई पण आहे याच्या लाईफमध्ये, तर तो राहू शकत होता बायकोसोबत पण आणि हिच्यासोबत पण ते नाही झालं. म्हणजे तिने त्याला त्रास द्यायचं सुरू केलं होतं तेव्हापासून, आणि ती तिचे डिमांड्स तो पूर्ण करायचा म्हणून ती त्याला आणखी त्रास द्यायची. डेंजर स्टोरी होती पण. हां, आणि बोलतात की हे आहे म्हणून असं की नाही करा, म्हणजे या साधना असतात, ते केलंच नाही पाहिजे. नकोच कशाला, म्हणजे दुसऱ्या डायमेन्शनमधल्या लोकांसोबत का संपर्क करायचा ना. म्हणजे आपल्याला नाही, आपण ज्या डायमेन्शनमध्ये राहतोय त्याच डायमेन्शनमध्ये लोकांसोबत तुम्ही करा, तुम्हाला जसं सॉर्ट आउट करायचं तसं. नाही काय लोक घेतात ना असं, म्हणजे ब्लॅक मॅजिकचा सहारा घेतात. या सगळ्या गोष्टी नाही करायला पाहिजे जर तुम्हाला माहिती नाही त्याबद्दल सगळं. बरोबर आहे ना. आपण हौशेने करायला जातो, काही होतं काही बोलताच. हां तेच. ओके मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे आजची ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपलं जे चॅनल आहे शैतान स्टोरीज याला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि जर समजा तुमच्याकडे एखादी हॉरर स्टोरी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म देतो आहे, तो फॉर्म फिलअप करा, म्हणजे आम्हाला तुम्हाला इन्व्हाइट करता येईल आपल्या या पॉडकास्टसाठी ॲज अ गेस्ट म्हणून. तर थँक्यू सो मच.
पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.